मुंबईकरांच्या हक्काची विश्वासाची बेस्ट बस की रस्त्यावरील धावत्या मृत्यूचा सापळा। मुंबईकरांनो, घराबाहेर पडताना 10 वेळा विचार करा, कारण आज पुन्हा एकदा एका निष्पाप नागरिकाचा बळी गेलाय। आज सकाळी 9 वाजता मानखुर्दमध्ये जो भीषण थरार घडला तो अपघात नव्हता, तर तो सरळ सरकारी निष्काळजीपणाचा खून आहे। नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास। संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य। मुंबईची लाईफलाईन समजला जाणारा बेस्ट बसचा आज पुन्हा एकदा मानखुर्द भागात भीषण अपघात झालाय। आज सकाळी 9:14 सायन पनवेल हायवेवरील एका खासगी रुग्णालयासमोर हा अपघात घडला। चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं बस डाव्या बाजूच्या रस्त्यावरील दुभाजकाला घासून थेट धडकली। या दुर्घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाला आपला जीव गमवावा लागला असून 10 जण जखमी झाले। हा अपघात पुन्हा एकदा बेस्ट प्रशासनाच्या कंत्राटी पद्धती म्हणजेच वेट लीजवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करतोय। कायमस्वरूपी चालकांना कठोर प्रशिक्षण दिले जाते, त्यांना नियमांचे आणि ड्युटीचे भान असते, मात्र ठेकेदारांमार्फत येणाऱ्या चालकांना कामाचे गांभीर्य नसल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय। कंत्राटी पद्धतीवरील चालकांना फेऱ्या पूर्ण करण्याचे टार्गेट असते, ज्यामुळे रस्त्यांवर बेस्ट बसेस बेदरकारपणे आणि क्षमतेपेक्षा जास्त वेगाने पळवल्या जातात। मुंबईत बेस्ट बसचे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। 10 जुलै 2026 अंधेरी येथे चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बेस्ट बसने थेट 14 वाहनांना जोरदार धडक दिली होती, ज्यात 8 जण जखमी झाले होते। 8 जून 2026 दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ एका कंत्राटी बेस्ट बसने अनेक वाहनांना उडवले, ज्यात एका 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता। 3 मे 2026 मुंबईतच एका पाठोपाठ 4 बेस्ट बसेस एकमेकांवर आदळल्याची धक्कादायक घटना घडली होती। प्रशासकीय आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षात बेस्ट अपघातांमध्ये 43% वाढ झाली असून यात कंत्राटी गाड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे। जरी सरकारने यापूर्वी 58 अधिक दोषी कंत्राटी चालकांना बडतर्फ केले असले तरी मूळ समस्येवर अद्याप तोडगा निघाला नाहीये। मोटार वाहन कायदा कलम 184 नुसार बेदरकारपणे गाडी चालवणे या अंतर्गत मानखुर्द पोलीस गुन्हा दाखल करतात, परंतु कंत्राट देणाऱ्या खासगी कंपन्यांवर कठोर दंडात्मक कारवाई का होत नाही, हा मोठा प्रश्न आहे। आज भास्कर पांडे यांच्या कुटुंबाने त्यांचा आधार गमावलाय। उद्या ही वेळ कोणावरही येऊ शकते। जोपर्यंत बेस्ट प्रशासन या भाडोत्री कंत्राटी चालकांच्या मनमानीला चाप लावत नाही, तोपर्यंत मुंबईकरांचा हा प्रवास राम भरोसेच राहणार आहे। मानखुर्द पोलिसांनी आता चालकाला ताब्यात घेतले आहे, पण मूळ गुन्हेगार असलेल्या प्रशासकीय ढिसाळपणाला शिक्षा कधी होणार? तुम्हाला कंत्राटी चालकांच्या पद्धतीबद्दल काय वाटते? बेस्टने कंत्राटी पद्धत बंद केली पाहिजे का? तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की कमेंट करा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आम्हाला नक्कीच सबस्क्राइब करा। टेमुटमध्ये गाड़ी उपली यही चला रहा था, ड्राइविंग बराबर नहीं चला रहा था। पहले से टेमुटन में चला रहा था और 2 लेडीज आगे बैठी तो मर गई। लेडीज को बैठी तो वो हो गई, 2 जन मर गया। एक जन का पूरा हाथ पैर टूट गया और एक जन का पूरा एकदम। आपको लगा किधर? मेरे को पैर में सूजन आ गया था। ड्राइवर का गलती है क्या? ड्राइवर आज चला रहा था, ड्रायव्हर का फुल बुद्धी घेतो का बघू शकता। ड्रायव्हरचा भीषण अपघात झालाय, 2-3 जण मृत्यू झाला।